विद्यार्थ्यांनो, कालपर्यंतच्या भागामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये माहिती अभ्यास केली आहे. दुसरे प्रकरण म्हणजेच युरोपीय वसाहतवाद. व युरोपीय वसाहतवाद आणि युरोपियन खंडातील व्यक्तिघटकांनी, राष्ट्रांनी, देशांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलेली आहे. मग आता त्यातीलच आशिया खंडाच्या संदर्भातली सुद्धा माहिती आपण बऱ्यापैकी अभ्यासलेली आहे. आशिया खंडामध्ये कोणकोणत्या भागामध्ये त्यांनी त्यांच्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत, साम्राज्य विस्तार केलेला आहे. मग आता खऱ्या अर्थाने जगभर भ्रमंती करून परत आपल्या मातृभूमीकडे आपण वापस आलेलो आहे, म्हणजेच आपल्या भारत देशाविषयीची माहिती आपण अभ्यासण्यासाठी. आणि त्या अनुषंगानेच युरोप खंडातील कोणकोणत्या व्यक्तिघटकांनी, कोणकोणत्या प्रदेशांनी भारतामध्ये त्यांच्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. त्याविषयीचा इतिहास जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्याच प्रमाणानुसार तुमचं तिसरं जे प्रकरण आहे तर त्या प्रकरणाचं नाव आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद. भारत आणि भारतामध्ये ज्या ज्या युरोपियन व्यक्तिघटकांनी त्यांच्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत त्या व्यक्तिघटकांच्या संदर्भातली माहिती आपल्याला ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये अनुभवायची आहे, अभ्यासायची आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला ज्या व्यक्तिघटकांच्या संदर्भातली माहिती अभ्यासायची, जाणून घ्यायची आहे ते आहे पोर्तुगीजांच्या संदर्भातली माहिती. युरोप खंडातून बाहेर पडलेल्या दर्यावर्ती खलाशी व्यक्तिघटकांना परवानगी मिळालेली आहे व्यापार प्रस्थापित करण्याची. दुसरीकडे भूप्रदेश शोधून त्या ठिकाणी स्वतःच्या वसाहती प्रस्थापित करण्याची परवानगी. आणि त्यानुरूप हा व्यक्तिघटक ज्या ज्या ठिकाणी त्यांना भूप्रदेशांची प्राप्ती होती, नवनवीन भूप्रदेशांची प्राप्ती होती, त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वसाहती प्रस्थापित केल्या आहेत, त्यांचा व्यापार प्रस्थापित केलेला आहे. मग अशाच एका पोर्तुगालच्या राजाने दर्यावर्ती खलाशांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार प्रसारित करण्याच्या दृष्टिकोनातून, साम्राज्य विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून समुद्र प्रवासाची, सागरी मंथन करण्याची परवानगी दिली आहे. आणि त्या अनुषंगाने ते बाहेर पडले. त्यातलाच जो महत्त्वपूर्ण व्यक्तिघटक आहे वास्को द गामा. वास्को द गामा जो आहे तो आपल्या भारतामध्ये 1498 येऊन पोहोचलेला आहे. व तो कुठे पोहोचला आहे? तो पोहोचलेला आहे कालिकत बंदरावरती. ह्याच कालिकत बंदराचे दुसरे नाव कोझिकोड आहे. पोर्तुगालाने काय केलं आहे की जेवढे अरबांच्या ताब्यामध्ये, जेवढ्या किनारपट्टींचा भाग होता, जेवढ्या अरबांच्या आरमारी होत्या, त्या अरबांच्या आरमारीवरती त्यांनी हल्ला केला, आक्रमण केलं आणि त्यांच्या ताब्यातील किनारपट्टीचा भाग हा स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. आणि ह्याच्यामध्ये हे जे परकीय आक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये भारतावरती झालेले आहेत ना, त्याच्यामागे महत्त्वपूर्ण एक बाब लक्षात येते की आपल्या भारतामध्ये जे विविध राज्ये विकसित होते, एकवटलेले होते, ह्या विविध राज्यांच्या ह्याच्यामध्ये आपापसामध्ये तेढ मतभेद होता, ताणतणाव होता. तर ह्याचे परिणाम, ह्याचे पडसाद जे आहे किंवा ह्याचा पुरेपूर फायदा जो आहे तर त्या परकीय व्यक्तिघटकांनी, आक्रमकांनी घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी फारशी चांगली अशी जागा त्यांना इथे प्राप्त झाली आहे. तसाच एक मूळ लाभ जो आहे तर तो पोर्तुगीजांनी उचललेला आहे. कसा? दक्षिण भारतामध्ये, दक्षिण हिंदी भारत जो आहे तर तेथील जे राजा आहेत ह्या राजांचे आपापसामध्ये मतभेद होते, आपापसामध्ये ताणतणाव होता. ह्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचललेला आहे आणि तिथे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नरत राहिलेले आहेत. हिंदी महासागरासारखा भाग पोर्तुगीजांनी स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे. आता हे पोर्तुगीज कसे एवढे बळकट बनलेले आहेत बाबा? कारण पोर्तुगीजांच्याकडे ज्या आरमारी होत्या तशा आरमारी भारतीय सत्ताधीशांकडे नव्हत्या. त्याच्या अपवादात मग शिवाजी महाराजांचे आरमार सोडले तर. मग ह्या आरमाराच्या जोरावरती त्यांनी काय केलेलं आहे, जेवढे भारताच्या किनारपट्टीकडचे भाग आहे किंवा जो प्रदेश आहे त्या प्रदेशांवरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आणि त्यांच्या वसाहती कुठे हळूहळू स्थापन करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. हिंदी महासागरापर्यंतचा भाग त्यांनी प्राप्त केलेला आहे. पश्चिम किनारपट्टीचा भाग जो आहे तो त्यांनी प्राप्त केलेला आहे. पश्चिम किनारपट्टीपर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर त्या अनुषंगाने हिंदी महासागरासारखा आता आरमारी मी सांगितलं की पोर्तुगीजांच्या आरमारी ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे होत्या, बळकट असे आरमार होते. त्याच्या जोरावरतीच त्यांनी काय केलेलं आहे की इतर जे किनारपट्टीवरती स्थिरावलेला जो व्यक्तिघटक होता त्यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे.
त्यांची त्या ठिकाणची जी काही राजवट आहे ती संपुष्टात आणलेली आहे, नष्ट केली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. कारण काय, भारतीय तेथील जे स्थानिक व्यक्ती घटक होता त्या स्थानिक व्यक्ती घटकाकडे पोर्तुगीजांसारखे आरमार नव्हते, म्हणून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आता वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर वसाहती स्थापन करायचे. आता वसाहती स्थापन केल्यानंतर आपल्या वसाहतीचे बाह्य भागाकडनं किंवा बाह्य घटकापासून संरक्षण करायचं आहे, बाह्य आक्रमकापासून संरक्षण करायचं आहे. मग त्यासाठी किल्ल्यांची निर्मिती करणं आवश्यक आहे. म्हणून पोर्तुगीजांनी काय केलेलं आहे, किल्ले निर्मितीला प्रोत्साहन दिलं. व्यक्तीकडे किल्ल्यांची निर्मिती करू लागले. आता किल्ल्यांची निर्मिती केल्यानंतर ह्या किल्ल्यांच्यापर्यंत जी रसद आहे तर ती आरमारांच्या मार्फत पोहोचवण्याची याची ही युद्धनीती पोर्तुगीजांकडे होती आणि त्याच युद्धनीतीचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि आरमाराच्याच जोरावरती ह्यांनी काय केलेलं आहे की स्थानिक व्यक्ती घटक जे आहेत, ज्या त्या किनारपट्टीच्या ठिकाणचे जे काही सत्ताधीश आहेत त्यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. त्यांचे जे जहाजं आहेत त्या जहाजात त्यांनी बळकावलेले आहेत, जप्त केलेले आहेत आणि जप्त केल्यानंतर त्यातला माल नष्ट केलेला आहे, तो फेकून टाकलेला आहे समुद्रामध्ये. अशा प्रकारची विल्हेवाट त्यांनी लावण्यास सुरुवात केली आणि त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. आता हे जे हिंदी महासागराचा जो भाग आहे तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला तुमचे जहाज घेऊन जाईल, कोणाचे, जे भारतीय सत्ताधीश आहेत, जे मूळचे सत्ताधीश आहेत, जे स्थानिक व्यक्ती घटक आहेत, त्यांना त्या ठिकाणी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून ह्यातून जहाज जर न्यायचे असेल तर त्यांना परवाने पोर्तुगीजांचे घेणं आवश्यक होते. ह्याच परवान्यांना काय म्हणतात, कारताज. आता हे कारताज हे परवाने काय आहे, कारताज दस्तावेज आहे. हा दस्तावेज, परवाने म्हणजे काय आहे, परवानगी की तुम्हाला ह्या ठिकाणी जहाज न्यायचे आहे, ने आण करायची आहे जहाजाची, तर तुम्हाला पोर्तुगीजांचा परवाना कारताज घेणं आवश्यक आहे. आता ह्या कारताजमध्ये कोणत्या बाबी नमूद केलेल्या आहेत, सगळ्यात प्रथम जी कोणती जहाज आहे त्याविषयीची नोंद, तांडेल्याची नोंद, त्याच्यानंतर स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रे जे काही आहेत त्याविषयीची नोंद, येण्या जाण्याचे जे काही ठिकाण आहे त्याविषयीची नोंद त्याच्यामध्ये करण्यात आलेली असायची. आता हे तांडेल काय आहे बाबा, तर ते जे जहाज चालवण्यासाठीचे जे काही समूह होता व्यक्ती घटकाचा त्याला तांडेल असं म्हटलेलं आहे. तर ह्या व्यक्ती घटकांच्या विषयीची त्या कारताजमध्ये म्हणजेच ह्या दस्तावेजामध्ये माहिती नमूद करणं आवश्यक होतं. आता काय आहे, सगळ्यात महत्त्वपूर्ण, ह्या पोर्तुगीजांच्या समोर ना मोगलांचा टिकाव लागला, ना आदिलशाहीचा टिकाव लागला, ना कुतुबशाहीचा टिकाव लागला. ह्या तिन्ही व्यक्ती घटकांना जर व्यापार प्रस्थापित करायचा असेल, सामानाची ने-आण करायची असेल तर पोर्तुगीजांचा कारताज घ्यावा लागायचा, परवाने घ्यावे लागायची. असं त्यांचं वर्चस्व पोर्तुगीजांनी भारतामध्ये प्रस्थापित केलेलं आहे आणि हळूहळू त्यांचं साम्राज्य विस्तारित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे. पूर्वेकडचा भाग, दक्षिणेकडचा भाग, पश्चिमेकडचा भाग त्यांनी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण जी बाब आहे तर ती म्हणजे पश्चिम किनारपट्टी. भारताची जी पश्चिम किनारपट्टी आहे ह्या पश्चिम किनारपट्टीकडचा मोठ्या प्रमाणामधला भाग जो आहे पोर्तुगीजांनी प्राप्त केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत, त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. आता तो भाग कोणकोणता आहे बाबा, तर ह्या वसाहती ज्या ठिकाणी आणि त्या वसाहती ज्या त्यांनी पश्चिम किनारपट्टीच्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत त्या 1608 स्थापित केलेल्या आहेत. तर त्या वसाहती आहेत, दीव आहे, दमण आहे, चौल आहे, गोवा आहे, गंगोळी आहे, बसरूर आहे, मंगलोर आहे, कन्नूर आहे, कोडुंगलूर आहे, होनावर आहे, कोची आणि कोलाम. हा भाग, किनारपट्टीचा भाग त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी तिथे त्यांच्या वसाहती स्थापित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढं पूर्व किनारपट्टी, इकडेही त्यांनी काही लक्ष त्यांचं वेधलेलं आहे, लक्ष गेलेलं आहे. आता पुन्हा पूर्व किनारपट्टीचा कोणकोणता भाग आहे बाबा, नागपट्टी ना, साऊथ होम. आता ह्या साऊथ होमचंच जे नाव आहे मैलापूर, मद्रासकडचा भाग, चेन्नईकडचा भाग आणि त्याच्यानंतर बंगालचा हुबली, हे पूर्व भाग पूर्व किनारपट्टीचा. आणि जेवढे पूर्व किनारपट्टीकडे किंवा पूर्वेकडे जे काही प्रदेश येतील ते प्रदेश सगळे त्या प्रदेशावरती अधिराज्य पोर्तुगीजांनी प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यानुरूप त्यांनी त्यांच्या वसाहती त्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. आता स्थापित केल्यानंतर हा जो भाग आहे पूर्वेकडचा, आता हे साम्राज्य, अधिराज्य, मग आता व्यापार आहे, त्यांचा व्यापार प्रस्थापित केला, वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत आणि मग राजधानीचं जे ठिकाण त्यांनी त्या भागाकडचं निवडलेलं आहे ते म्हणजे गोवा.
गोवा हे ठिकाण त्यांनी पोर्तुगीजांनी निवडलेलं आहे. त्याच्यानंतर झाले स्थिरस्थावर झालेले आहेत. बराच भारतामधला किनारपट्टीकडचा भाग त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्यानुरूप त्यांचं साम्राज्य विस्तारित करण्यास सुरुवात केली आहे. व्यापार वृद्धिंगत करताय. त्यांचं व्यापाराची उलाढाल मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागते आहे. वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे केप ऑफ गुडपासून चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. मग आता ह्या ज्या वसाहती आहेत, आता भारतामध्ये पोर्तुगीजांचं जे साम्राज्य होतं ना, ते त्या साम्राज्यामध्ये एकत्रित होते. एकत्रीकरण त्यांचं करण्यात आलं होतं आणि त्यालाच ते काय म्हणायचे, एस्टोदा द इंडिया. काय म्हणायचे, एस्टोदा द इंडिया. आता पोर्तुगालचा जो राजा आहे, त्या राजा जो काय करायचा, ह्या सगळ्या साम्राज्यावरती, ह्या सगळ्या वसाहतीवरती निगराणी ठेवण्यासाठी, देखरेख ठेवण्यासाठी काही अधिकारी व्यक्ती घटकांची निवड करण्यात यायची. तर त्याच्यामध्ये जे आहे मुख्य अधिकाऱ्यामधील जे पद आहे, त्या पदाला कोणकोणती नावं देण्यात आलेली आहेत, कोणकोणत्या व्यक्ती घटकाकडे कोणकोणतं कार्य सुपूर्द करण्यात आलेलं आहे, ह्याविषयीची माहिती सांगितलेली आहे. सगळ्यात प्रथम ज्याविषयी माहिती सांगितलेली आहे ती म्हणजे विजरई ई कपिताव जराल, म्हणजेच राजप्रतिनिधी व सेनापती. हा विजरई ई कपिताव जराल म्हणजे ह्याला काय म्हणायचे, राजप्रतिनिधी आणि तो सेनापती असायचा. आणि ह्याची नेमणूक जी आहे तर 3 वर्षासाठी करण्यात यायची. त्याच्यानंतर सल्लागार मंडळसुद्धा, आता हे जेवढे ह्या व्यक्ती घटकांची निवड केलेली आहे तर त्या व्यक्ती घटकांच्यासाठी सल्लागार मंडळसुद्धा असणं आवश्यक आहे, म्हणून ते सुद्धा मंडळ नियुक्त करण्यात आलेलं आहे. गोव्याचा अर्सबिशपू, तर हे जे आहे तर ते प्रमुख धर्मगुरू ह्यांना म्हणायचे. त्याच्यानंतर शान्सेलर म्हणजेच न्यायाधीश. त्याच्यानंतर वेदोर द फजेत म्हणजे हा जो आहे तर हा मालमत्तेवरील अधिकारी असायचा. त्याच्यानंतर गोव्याचा कपिताव मीन्स कॅप्टन. तसेच उमराव वंश परंपरागत हा अधिकार हा व्यक्ती घटक उदयास आलेला आहे, तर तो सुद्धा व्यक्ती घटक त्याच्यामध्ये असायचा. आणि ह्या सगळ्या बाबींचा कारभार पाहण्याच्या दृष्टिकोनातून ज्या व्यक्ती घटकाकडे हे अध्यक्षपद दिलेलं असतं, अध्यक्ष म्हणून ज्या व्यक्ती घटकाची निवड करण्यात आलेली असती, तो व्यक्ती घटक म्हणजे विजरई, म्हणजेच कोण आहे, राजप्रतिनिधी सेनापती हा व्यक्ती घटक आहे. तसेच पुढे आता आपल्याला 17व्या शतकाचा पूर्वार्ध ह्या अनुषंगाने मार्गक्रमण करायचं आहे. आरमारी मोठ्या प्रमाणामध्ये पोर्तुगीजांकडे आहेत, त्यानुसार ते वाटचाल करत आहेत, त्यानुसार त्यांचा व्यापार प्रस्थापित करत आहेत. त्यांच्यासारखं आरमार हे आणखीनही कुणाकडे, त्यांच्या इतकं बळकट आरमार कुणाकडे भारतीय सत्ताधीशांमध्ये दिसून आलेलं नाही आहे. तर मग ह्या व्यक्ती घटकांनी काय केलेलं आहे की भारतामध्ये विविध भागावरती वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. ह्या पोर्तुगीजांना पोर्तुगालमधून जे आरमारीसाठी सैन्य लागायचं ते पोर्तुगालमधून यायचं. तसेच दरवर्षी 5 ते 6 जहाज तिकडनं भारतामध्ये पोर्तुगीजांकडे यायचे. तसे आता ही जे जहाज आहेत तर ह्या जहाजाची बांधणी जी आहे तर ती बांधणी जी आहे दमण, वसई, गोवा ह्या ठिकाणी व्हायची. का बरं, तर त्या जहाजासाठी मजबूत अशा स्वरूपाचं लाकूड, सागवान ह्यासारखं लाकूड आवश्यक होतं आणि त्याची उपलब्धता त्या ठिकाणी पोर्तुगीजांना मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झाली, म्हणून तेच तिथे जहाज बांधणीचं कार्य सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं काय होतं, जो हिंदी महासागरासारखा भाग आहे किंवा दक्षिण भारतासारखा भाग आहे, तर ह्या अनुषंगाने ह्या पोर्तुगीजांच्या जे काही आरमारी आहेत त्या आरमारीवरती अधिराज्य करणारा आणखीन कोणीतरी व्यक्ती घटक उद्भवतोय, आणखीन कोणत्या तरी व्यक्ती घटकाचा उदय होतोय, आणखीन कोणीतरी व्यक्ती घटक भारतामध्ये आलेला आहे. तर त्याच्यामध्ये नाविक जे युद्ध होते पोर्तुगीजांचे, ते युद्ध होते डच आणि इंग्रजांच्या सोबत. डच आणि इंग्रजांच्या सोबत जे नाविक युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये पोर्तुगीजांचा पराभव झाला. आरमारी मोठ्या प्रमाणामध्ये पोर्तुगीजांकडे होते. भारतीय सत्ताधीशांकडे आरमारी, अपवादात्मक शिवाजी महाराजांकडच्या आरमारी सोडल्या तर. हा महत्त्वपूर्ण बाब आपल्याला पोर्तुगीजांच्या भारतीय वसाहतीच्या संदर्भातला आपण अभ्यासलोय. आता आणखीन एक महत्त्वपूर्ण भाग मी तुम्हाला सांगू इच्छिते की वास्को द गामाच्या बाबत. जो झामोरीन राजा होता, कुठला, कलिकतचा. मग ह्या झामोरीन राजा वास्को द गामाने काय केलेलं आहे,
आता इथे वसाहती लावून वसाहती प्रस्थापित झालेल्या आहेत. व्यापारी दर्यावर्दी खलाशी आणि व्यापार प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने, मालाची ने-आण करण्याच्या अनुषंगाने आणि मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री करण्याच्या अनुषंगाने आलेले हे व्यक्तिगट. मग ह्या व्यक्तिघटकांनी काय केलेलं आहे की ह्या झामोरीन राज्याची जेव्हा भेट घेतली आहे, जेव्हा तो परतीसाठी निघाला आहे पोर्तुगालला, तर त्यावेळेस झामोरीन राजाने काय केलं, त्याच्याकडे एक पत्र दिलं. मग पत्रामध्ये काय नमूद केलं होतं त्यांनी की आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याचे पदार्थ आहेत, लवंग, विलायची, मिरी ह्यासारखी जे जवाहिरे ह्यासारखी मोठ्या प्रमाणावर ह्याची समृद्धी आहे ह्याची, तर तुमच्याकडील सोने, चांदी, पोहळे ह्याच्या मोबदल्यामध्ये इकडे देण्यास हरकत नाही. मग आता वास्को दी गामा काय करतो, परतच जात असताना मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याचे पदार्थ सोबत घेऊन जातो. आणि हा काय करतो की परत गेल्यानंतर तिथे मूळ देशी, त्याच्या मायदेशी पोहोचल्यानंतर तिथे तो तिप्पट चौपट दराने तो माल विकतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये नफा त्याच्यामध्ये तिथे होतो. इतका नफा तो त्याला भेटतो की त्याचा भारत आणि पोर्तुगाल येथे जाण्या येण्याच्या तिप्पट चौपट तो कमाई त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर आणखीन पोर्तुगीजांची जी सत्ता किंवा पोर्तुगीजांनी ज्या ज्या भागावरती किंवा ज्या ज्या प्रदेशावरती सत्ता काबीज केली होती, ज्या ज्या ठिकाणचे ते सत्ताधीश होते, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, अशा ठिकाणी त्यांनी काय केलं होतं की तेथील स्थानिक व्यक्तिघटकांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये बंधने त्यांनी लादलेली होती. मग आता ही बंधने कोणत्या स्वरूपाची असेल बाबा, ख्रिश्चनांशिवाय इतर जे धर्मीय आहेत या धर्मियांना मंदिरे बांधण्याची परवानगी त्यांनी नाकारली आहे, ह्याच्यावरती त्यांनी बंदी आणलेली आहे. त्याच्यानंतर स्थानिक भाषा ह्याच्यावरती त्यांनी बंदी आणलेली आहे. जे तिथे जे स्थिर स्थावर झालेले जे काही विविध धर्म आहेत त्या विविध धर्माच्या व्यक्तिघटकांना सण समारंभ, लग्न सोहळा ह्याच्या बाबतच्या बंदीसुद्धा पोर्तुगीजांनी लादलेली होती. जो व्यक्तिघटक धर्मांतर करेल त्या व्यक्तिघटकाला पोर्तुगीजांनी नोकऱ्या दिल्या. पोर्तुगीज वसाहतीच्या संदर्भातली एवढी महत्त्वपूर्ण माहिती. आणखीन एक बाब सांगू इच्छिते की जेव्हा हे भारतामध्ये स्थिरावलेले होते, स्थिर स्थावर झालेले, सगळ्यात जास्त फोकसमध्ये त्या गोव्यासारखा भाग आहे. गोव्यासारखं जे व्यापारविषयक जे काही बाब आहे, जे मुख्य बंदर म्हणून गोवा त्यांनी खुलं ठेवलं. आणि मग काय होतं, मग आशिया खंडातल्या भागामधले जे व्यापारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये इकडे त्यांनी येण्यास सुरुवात केलेली आहे. ह्या ठिकाणी आपण पोर्तुगीजांच्या संदर्भातली माहिती आपण अनुभवलेली आहे, जाणून घेतलेली आहे, अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा ज्या व्यक्तिघटकाच्या संदर्भात आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे ती म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा प्रकारे वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत, कसे त्यांनी इथे स्थिरावलेले आहेत, कसा व्यापार त्यांचा वृद्धिंगत केलेला आहे, कशी राजकीय उलाढाल त्यांनी केलेली आहे, ह्या संदर्भातली माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. आत्ताच आपण पोर्तुगीज वसाहतीच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासलो, जाणून घेतलो. आता त्याच्यानंतर दुसरी जी वसाहत आहे तर ती आहे ब्रिटिशांची. आता ह्या ब्रिटिशांना युरोप खंडातून कोणी परवानगी दिली? इंग्लंडची जी महाराणी आहे एलिझाबेथ, ह्या एलिझाबेथने काय केलेलं आहे, 31 डिसेंबर 1600 ह्या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडे व्यापार करण्याची परवानगी दिलेली आहे. व्यापार करण्याची परवानगी भेटली, व्यापार करण्याची सनद प्राप्त झाली आहे. मग आता ईस्ट इंडिया कंपनी त्या अनुषंगाने पुढील प्रवासासाठी निघालेली आहे. आता निघालेले असताना सोबत त्यांनी जो काही माल आणलेला आहे तो माल विकणे, त्याच्यानंतर काही माल खरेदी करणे, ह्यासोबतच आता विकलेल्या मालाच्या मोबदल्यामध्ये जे काही पैसा किंवा जी काही रक्कम प्राप्त झाली आणि मातृभूमीकडनं त्यांनी काही रक्कम आणलेली आहे, ही रक्कम आहे. तर ही रक्कम जी आहे आणलेली, तर ती जी आणि त्यांना जो नफा प्राप्त झालेला आहे हा नफा, ह्या दोन्हीही पैशातून त्यांनी काय केलेले आहे की मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून मसाल्याचे पदार्थ खरेदी केलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला जे जाणून घ्यायचं आहे त्या संदर्भातली जी माहिती आहे महत्त्वपूर्ण, की परवानगी मिळाली ईस्ट इंडिया कंपनीला, त्या अनुषंगाने ते व्यापार करण्यासाठी पूर्वेकडच्या भागामध्ये आणि भारताकडे कसे आलेले आहेत, भारताकडे त्यांनी व्यापार कसा प्रस्थापित केला, साम्राज्य कसं प्रस्थापित केलेलं आहे, इथे कसे स्थिरावलेले आहेत,
माल कसा प्राप्त झाला. आता काय होतं की जो माल त्यांनी विकलेला आहे त्याच्यानंतर काही माल त्यांना खरेदी करावा लागला. का खरेदी करावा लागला? हा खरेदी केलेला माल त्यांना त्यांच्या मातृभूमीला किंवा इंग्लंडला विकण्यासाठी न्यायचा असतो. मग ह्यावेळेस काय होतंय की कंपनीची खूप दमछाक होती की मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मालाची ने-आण करणं किंवा माल कुठे ठेवायचा बाबा, कुठे इतरत्र ठेवला तर तो खराब होऊन जाईल, ह्याच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी जागा आवश्यक आहे. काय होतं की नोव्हेंबर ते एप्रिल ह्या कालावधीमध्ये ते इंग्लंडकडनं इकडे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करतात आणि 9 ते 13 महिन्याचा कालावधी लोटला, परत जानेवारीमध्ये ते वापस त्यांच्या मातृभूमीकडे जातात. ह्याच्यामुळे दमछाक होती कुठेतरी आणि सामानाची ने-आण करणं, सामान कुठे ठेवायचं आहे ह्याच्यासाठी हाही मोठा प्रश्न कंपनीसमोर निर्माण झालेला आहे. आणि आणखीन एक बाब काय होते की जी जहाजं आहेत तर ती जहाजं जी आहेत ना, त्यांनी ने-आण करण्यासाठी जी जहाजं वापरलेली आहेत तर ती जहाज शिडाची असायची. आता शिडाची म्हणजे काय? हे शिड जे आहे तर ते जहाजाला 3 त्रिकोणी किंवा चौकोनी अशा स्वरूपाचे एक खांब खवलेला असायचा आणि त्याला कापड बांधलेला असायचं. आणि काय होते की वाऱ्याच्या दिशानुसार तो त्याचे दिशादर्शक किंवा त्यानुसार तो दिशा फिरायचा आणि त्यानुसार ते मार्गक्रमण करायचे जहाज. मग ह्यावरती ते अवलंबून होतं. तर त्याच्यामुळे त्यांचा प्रवास आणि त्यांना विशिष्ट कालावधीमध्ये तिकडे जाणे इकडे येणे अपरिहार्य होतं. त्याच कालावधीमध्ये त्यांना सामानाची ने-आण किंवा स्वतःला प्रवास करावा लागायचा. तर मग ह्यासाठी कंपनीला हे जाणवते की भारतामध्ये आपल्या कुठेतरी वसाहती असणं आवश्यक आहे, कुठेतरी आपल्याला जागा असणं आवश्यक आहे. त्यासाठी ते प्रयत्नरत राहिलेले आहेत. आणि त्यासाठी प्रयत्नरत राहिल्यानंतर काय होतं की वखारी त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या वखारी स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे आणि त्यानुसार ते मार्गक्रमण सुद्धा करतात. सर्वप्रथम ह्या व्यक्ती घटकाने काय केलेलं आहे की वखारी. आता ह्या वखारी काय असतात बाबा? हे वखारी म्हणजे काय हे माहिती होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 1623चा कालखंड हे आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. वखारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा असेल, वखारीच्या दृष्टिकोनातून वखार जे आहे तर ते मालाचं कोठार, मोठी जागा त्या वखारीसाठी लागायची. मोठी जागा प्राप्त झाली की तिथे ते मालाचं कोठार पण व्हायचं, त्यांच्यासाठीचं ते निवासस्थान पण व्हायचं आणि त्याच ठिकाणी त्यांचे कार्यालय पण असायचे. तसेच जो श्रमपरिहार करायचं, श्रमपरिहारासाठी मनोरंजनासाठी सुद्धा बागा वगैरे सुद्धा तयार करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यानंतर संगीतविषयक बाबीची रचना तिथे करण्यात आली. असे तेथील जो व्यक्ती थकत होता त्या व्यक्ती घटकाचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने सतत प्रयत्नरत राहिलेली कंपनी प्रयत्न करत राहिलेली आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब जी आहे तर ती बाब आपल्याला ही जाणून घ्यायची आहे की 1623चा कालखंड. आणि मी इथे सांगितले की कंपनीचे जे अधिकारी व्यक्ती घटक होते, नागरी हक्क आणि लष्करी हक्काच्या दृष्टिकोनातून कंपनीमध्ये जो नोकरदार वर्ग होता त्या नोकरदार वर्गांना शिक्षा करण्याचा अधिकार जो आहे तर तो ह्यांना प्राप्त झाला होता, ह्या अधिकारी व्यक्ती घटकांना, ह्या अधिकारी वर्गाला. त्याच्यानंतर आणखीन एक बाब महत्त्वाची जाणून घ्यायची आपल्याला. महत्त्वपूर्ण आपल्याला बाब जाणून घ्यायचे. आता हे जे वखारी आहेत, आता वखारीलाच फॅक्टरी असे म्हणतात. आणि आता फॅक्टरीच्या ठिकाणी काम करणारा जो नोकरवर्ग होता त्यांना फॅक्टर्स असे म्हणतात. मग आता हा व्यक्ती घटक, त्याच्यानंतर मग महत्त्वपूर्ण वखार काय आहे ही संकल्पना जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत वखारीच्या बाबतची माहिती आपल्याला इतर जाणून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. तर त्याच्यासाठी वखार ही संकल्पना आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. म्हणून मी सांगितले की वखारीच्या स्थापनेसाठी मोठी जागा ही ब्रिटिशांना लागायची. मग त्याच वखारीमध्ये ज्या मोठी जागा प्राप्त झालेली आहे त्या ठिकाणी त्यांचे मालाचे कोठार, त्याच्यानंतर त्यांचे निवासस्थान, त्याच्यानंतर त्यांचं कार्यालय त्याच ठिकाणी असायचं. आणि प्लस ह्याच्यामध्ये आणखीन काय काय व्यवस्था असायची, खाण्यापिण्याची सोय, त्याच्यानंतर ह्याच ठिकाणी प्रेसिडेंटसुद्धा राहायचा, ह्याच ठिकाणी नोकरदार वर्गसुद्धा राहायचा, इतर व्यक्ती घटकसुद्धा ह्या ठिकाणी राहायचा, शिकाऊ उमेदवारसुद्धा ह्या ठिकाणी राहायचे, कारकून व्यक्ती घटकसुद्धा ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या सगळ्या व्यक्ती घटकांचे निवासस्थान ह्या त्या वखारीमध्येच असायचे. कार्यालयसुद्धा ह्याच ठिकाणी, इथूनच ते कारभार बघायचे. आणि ह्या ठिकाणूनच कंपनीने ज्या वस्तूंच्या विषयी मनाईकी दिली त्या वस्तूंचा फक्त व्यापार नाही करायचा, बाकीच्या वस्तूंचा व्यापार करण्याची परवानगी दिली. आता इथं खाण्यापिण्याची सोय काय होती बाबा,
त्यांना खाण्यासाठी पाव भेटायचे, त्याच्यानंतर मांस भेटायचं, त्याच्यानंतर डाळ भात भेटायचं. ही पण सोय मोठ्या प्रमाणात होती. मनोरंजनासाठी छानशी व्यवस्था करण्यात आलेली होती. आता महत्त्वपूर्ण बाब जी आहे 1623च्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायची आहे. वखारी संकल्पना तुम्हाला समजण्यासाठी मला सखोल असं खोलात तुम्हाला घेऊन जावं लागलं आणि सखोल अशी माहिती वखारीच्या संदर्भात तुम्हाला सांगावी लागली. तर 1623ला कंपनीचा जो अधिकारी व्यक्ती घटक होता, ह्या अधिकारी व्यक्ती घटकाला नागरी हक्क आणि लष्करी हक्काच्या अनुषंगाने त्यामध्ये काम करणारा जो नोकरदार वर्ग होता, ह्या नोकरदार वर्गांना शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. आता हा अधिकार प्राप्त झाल्यानंतर नंतर आणखीन परत काय होतं की चार्ल्स जो आहे इंग्लंडचा राजा, ह्या राजाने काय केलेलं आहे की पूर्वेकडचा जो व्यापार आहे तर त्याला एकाधिकार जो आहे तो कंपनीला देऊन टाकला. आता हा एकाधिकार सर्वांमध्ये एकाधिकार मान्य करण्यात आला, म्हणजेच व्यापार करण्याची आता ही एक सनद त्यांना देण्यात आली. मग आता हा एकाधिकार म्हणजे काय असेल बाबा, की पूर्वेकडे जेव्हा व्यापार करायला निघालो तर त्या ठिकाणी तुम्ही व्यापार प्रस्थापित करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही सैन्य बाळगू शकता, त्या ठिकाणी तुम्हाला युद्ध करण्याची वेळ आली इतर धर्मांच्या व्यक्ती घटकांसोबत तर तुम्ही युद्धही करू शकता, तह करू शकता, तिथे तुम्ही किल्लेसुद्धा बांधू शकता. अशी ही परवानगीची सनद ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाली. मग सोन्याहून त्यांच्यासाठी आणखीन पिवळं. मग त्या अनुषंगाने आता पूर्वेकडे व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि छानशी अशी सनदीची प्राप्ती झालेली आहे. त्या अनुषंगाने हा व्यक्ती घटक मार्गक्रमण करतोय आणि निघतोय प्रवासासाठी. मग आता पुढे निघाल्यानंतर 17व्या शतकाचा उत्तरार्ध हा माहिती होणं आवश्यक आहे आपल्याला. मग आता 17व्या शतकाचा जो उत्तरार्ध आहे, ह्यावेळेस ह्या ईस्ट इंडिया कंपनीचा ब्रिटिशांचा जो मुख्य कारभार जो आहे तर भारतातले जे प्रमुख ठिकाण आहेत तर ते प्रमुख ठिकाण आहेत मद्रास आणि सुरत. तर ह्या दोन ठिकाणावरनं त्यांचा मुख्य कारभार चालायचा. मग आता मद्रासच्या अख्यात्रीमध्ये आणि मद्रासच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये कोणकोणते भाग होते बाबा, तर ते भाग होते पूर्व किनाऱ्याचा भाग भारताचा, त्याच्यानंतर ओडिशासारखा भाग आणि त्याच्यानंतर बंगालसारखा भाग होता आणि त्याच्यानंतर सुरतच्या ह्याच्यामध्ये कारभार जो होता, मुख्य कारभार जो ब्रिटिशांचा होता, तर त्या ठिकाणी कोणकोणत्या भागाकडे त्यांना लक्ष ठेवावं लागायचं, तर कोणकोणत्या भागाचा कारभार बघावा लागायचा, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला राजापूर आहे, त्याच्यानंतर तांबडा समुद्राचा मोखा आहे आणि पर्शियनाचा बसरा आहे. आता पाहावं लागायचं म्हणजे काय, जेवढा भाग ब्रिटिशांनी प्राप्त केलेला आहे, भारतामध्ये अधिराज्य प्रस्थापित केलेलं आहे, जेवढ्या भागावरती त्यांनी संसदाचं सावर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण वखारी स्थापन केल्या आहेत. ह्या वखारी स्थापन केलेल्या आहेत. आता ही जी वखार आहे, आता ह्या वखारीमध्ये कोणकोणता व्यक्ती घटक असायचा बाबा, त्याच्यामध्ये खजिनदार असायचा, त्याच्यामध्ये हिशोबदार असायचा, त्याच्यामध्ये वखारदार असायचा, त्याच्यामध्ये प्रेसिडेंटचा नौकर असायचा, त्याच्यामध्ये सर्जन असायचा, त्याच्यामध्ये स्वयंपाकी असायचा, त्याच्यामध्ये कारकून असायचा आणि त्याच्यामध्ये इथं तुतारी वादक हे व्यक्ती घटकसुद्धा ह्या वखारीमध्ये असायचे. म्हणजेच सगळी सोयीसुविधा जी आहे तर ती वखारीमध्ये त्यांना उपलब्ध होती आणि इथून त्यांना त्यांचा कारभार बघायचा होता. आणि ह्या अशा विविध ठिकाणी त्यांच्या वसाहती आणि वखारी त्यांनी निर्माण केल्या होत्या, प्रस्थापित केलेल्या होत्या. आता पुढे ब्रिटिशांनी आता इथे स्थिर व्हायचं आहे, इथे साम्राज्य विस्तार करायचा आहे, इथं व्यापार वृद्धिंगत करायचा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मालाची ने-आण करायची आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जो माल त्यांनी प्राप्त केलेला आहे इथून त्या मालावरती त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नफा प्राप्त करायचा आहे आणि मोठीच्या मोठी पोटली भरून पैशाची पोटली ती आपल्या मातृभूमीकडे घेऊन जायची. तिथली तिजोरी भरायची म्हणजे काय, हा जो माल त्यांनी तिकडे नेलेला आहे हा माल मोठ्या किमतीमध्ये तिकडे नेऊन विकायचा. कंपनी ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणामधले अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती तिचा कारभार पाहते आणि त्या अनुषंगाने मुख्य कारभार जे आहे सुरत, मद्रास ह्या ठिकाणाहून त्यांनी बघितलेला आहे. ह्या ठिकाणी जे काही भाग प्राप्त केलेले वर्चस्व ज्या ठिकाणी प्रस्थापित केले त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वखारी निर्माण केलेल्या आहेत, वखारी प्रस्थापित केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं कार्य तिथे चालू केलेलं आहे. आत्ताच मी सांगितलं की वखारी म्हणजे फॅक्टरी आणि त्या फॅक्टरीमध्ये जो नोकरदार वर्ग काम करतो तो फॅक्टर्स. मग आता ह्या वखारीमध्ये जे आहे तर इतरही व्यक्ती घटक राहायचा, तर शिकाऊ उमेदवार राहण्याची व्यवस्था त्याच्यामध्ये असायची, त्याच्यानंतर प्रेसिडेंटचा नौकर ह्याची राहण्याची व्यवस्था, ते सगळा व्यक्ती घटक तिथे. कारण काय, खाण्यापिण्याची सोय तिथे छानशी होती, व्यवस्थित होती. आणि त्याच्या पुढे जाऊन कंपनीने ज्या वस्तू
चा व्यापार करण्याची मनाई केलेली आहे ते सोडून त्याच्यामध्ये आहे कापड आहे, नीळ आहे, हस्तिदंती वस्तू आहे, जडजवाहीर आहे, ह्याचा खाजगी व्यापार करण्याची परवानगी ह्या व्यक्ती घटकांना प्राप्त झालेली होती आणि त्यानुरूप ते त्यांचा व्यापार त्या ठिकाणी करायचे चालू, त्यांचा व्यापार ते प्रस्थापित केलेला. त्याच्यानंतर पुढची जी बाब आहे आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि ती महत्त्वपूर्ण बाब जी आहे तर ती 1661चा कालखंड. 1661च्या कालखंडामध्ये काय झालं तर 1661च्या कालखंडामध्ये पोर्तुगीजांची जी राजकन्या आहे ब्रॅगांझा, तिचा जो विवाह आहे तो दुसऱ्या चार्ल्स सोबत झाला. दुसऱ्या चार्ल्स राजासोबत झाल्यानंतर आता ह्या राजासोबत झाल्यानंतर ह्या पोर्तुगीजांनी काय केलेलं आहे, मुंबई जे बेट आहे आंदण म्हणून दिलं आहे. कुणाला? दुसऱ्या चार्ल्स राजाला. मग आता हे आंदण म्हणजे काय? खुशी. आंदणचा अर्थ काय? खुशी, आनंद. आनंदाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते मुंबई बेट जे आहे तर त्या दुसऱ्या चार्ल्सला. मग आता दुसरा चार्ल्स काय स्वतः प्रत्यक्ष येऊन काय तिथे कारभार करणार नाही आहे. मग दुसऱ्या चार्ल्सनी काय केलेलं आहे, अब्राहिम शिकमण हा जो व्यक्ती घटक आहे ह्या व्यक्ती घटकासोबत 500 सैनिक त्यांनी दिलेले आहे आणि ह्या मुंबई बेटाचं गव्हर्नर पद हे अब्राहिम शिकमनला दिलेलं आहे. मग आता तो इथे काय करेल, कारभार बघेल, तो इथलं प्रमुखत्व निभावेल. मग आता हे प्रमुखत्व निभावत असताना काय होतं की जो मुंबईचा कारभार करण्यासाठीचा जो खर्च होता त्या खर्चा इतकं उत्पन्न त्यांना भेटत नव्हतं, प्राप्त होत नव्हतं. तर त्याच्यामुळं काय होतं की आर्थिक बोजा हा वाढत जातोय. मग त्याच्यामुळे चार्ल्स राजा काय करतो की तो असा निर्णय घेतोय की ईस्ट इंडिया कंपनी 1665मध्ये जे आहे तर मुंबईतील जे 7 बेट आहेत, मुंबई आहे, परळ आहे, वडाळा आहे, वरळी आहे, शीव आहे, माझगाव आहे, माहीम, हे एवढे मुंबई बेटामध्ये मोडणारे 7 बेट आहेत. त्याच्यानंतर पुढची जी बाब आहे की बाबा इथला हा खर्च आवाक्याबाहेर होतोय, हा खर्च जो आहे ह्या खर्चाचा बोजा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय, तर काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे. ते कंपनीला चार्ल्सनी काय केलेलं आहे, भाडे तत्वावरती जे आहे तर ते मुंबई बेट दिलेलं आहे. मग आता कंपनी काय करते, कंपनी काय आता प्रत्यक्ष सगळा कारभार थोडंच पाहते. कंपनीने जे व्यक्ती घटकांची नियुक्ती केलेली आहे तो व्यक्ती घटक हा कारभार पाहतोय ना. मग आता त्यावेळेस कंपनी काय करते, 1669चा कालखंड आहे. 1669च्या कालखंडामध्ये सुरतेचा प्रेसिडेंट जो आहे सर जॉर्ज ऑक्झिडेन ह्याला मुंबईचं गव्हर्नरपद देऊ करते. मुंबईचं गव्हर्नरपद देऊ करते म्हणजे काय, ह्याच्याकडे हा राज्यकारभार पाहण्यासाठी देव सुपूर्द करते. मग हा तिथे राज्यकारभार करण्याच्या दृष्टिकोनातून तिथे मार्गक्रमण करतो आणि तिथेला तो गव्हर्नर होतो. मग तो गव्हर्नर झाल्यानंतर आता कंपनी काय करते की जे इतर व्यक्तीगत आणि हा राज्यकारभार त्याच्याकडे दिल्यानंतर त्याच्यासोबत 5-6 जहाज आणि त्याच्यानंतर 301 सैनिक त्यांच्यासोबत त्यांनी देऊन टाकलेले आहेत तिथे कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून. कंपनीने ह्या मुंबई बेट चालवण्यासाठी त्यांच्याकडे ते सुपूर्द केलेले आहे. आता कंपनी परत काय करते की जे स्थानिक व्यापारी व्यक्ती घटक आहेत, कारागीर आहेत, ह्या व्यक्ती घटकांना कुठेतरी उत्साह किंवा त्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ह्या ठिकाणी स्थिरावण्याच्या दृष्टिकोनातून, ह्या ठिकाणी व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकडे बोलवते. आणि मग खऱ्या अर्थाने आता मुंबई पूर्णतः ब्रिटिशांच्या स्वाधीन गेलेली आहे. तिथे त्यांचा राज्यकारभार कंपनीच्या द्वारे मार्फत आणि ह्या ऑक्झिडेन गव्हर्नरच्या मार्फत तो कारभार सुरू झालेला आहे. मग आता ह्या ऑक्झिडेनसोबत जे 5-6 जहाजं त्याच्यानंतर 300 सैन्य दिलेले होते. मग ह्या सैन्यांकडे काय असायचं तर ह्या सैन्यांकडे असायच्या शस्त्रास्त्राच्या दृष्टिकोनातून बंदुकी असायच्या आणि तलवारी असायच्या. आता आणखीन एक महत्त्वपूर्ण बाब सांगू इच्छिते मी, ती म्हणजे मद्रासचं जे आर्म गाव, कोणतं गाव आहे, हे जे आर्मगाव आहे तर हे आर्मगाव जे आहे मद्रासपासून 90 किलोमीटर अंतरावरती आहे. तर ह्या ठिकाणी ब्रिटिशांनी जे आहे तर ब्रिटिशांनी त्या ठिकाणी किल्ला बांधलेला आहे.
त्याच्यानंतर पुढे मद्रास या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, किल्ला प्लस वसाहत हे दोन्ही स्थापित केलेले आहेत. आणि हे दोन्ही स्थापित केल्यानंतर त्या ठिकाणी जो किल्ला बांधलेला आहे तर तो सेंट जॉर्ज हा त्या किल्ल्याचं नाव आहे. म्हणजेच संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, वसाहतीचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून किल्ल्यांची आवश्यकता आहे, त्या अनुषंगाने किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे. वसाहती ते त्यांच्या स्थिरस्थावर केलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांचा कारभार भारतामध्ये त्यांनी सुरळीतपणे चालू केलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीकडे मुंबई बेट कसे गेलेले आहे, कोणी कुणाला त्या अंदर म्हणून दिलेलं आहे, ह्या संदर्भातली माहिती, पोर्तुगीज वसाहतीच्या संदर्भातली माहिती, ब्रिटिशांच्या वसाहतीच्या संदर्भातली माहिती आपण आजच्या भागामध्ये जाणून घेतलेलं आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपण ज्या वसाहतीच्या संदर्भामधली आपण माहिती अभ्यासणार आहोत तर ती म्हणजे डच आणि फ्रेंच. आजच्या भागामध्ये इथपर्यंतची माहिती आपण जाणून घेतलेली आहे.